जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे गेल्या 3 वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। हा महामार्ग धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून 140 किमी अंतरापर्यंत होत आहे। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम ILFS या कंपनीला ठेका दिला असून कंपनीकडे गेल्या 5 महिन्यांपासून आर्थिक फंड उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 5 महिन्यांपासून बंद झाले आहे। यामुळे राष्ट्रीय कामात बाधा निर्माण झाली असून सध्या महामार्गावर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। तर महामार्गावर खड्डे पडून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। तर याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे म्हणाले की कंपनीला फंड उपलब्ध होत नसल्याने GHVने काम थांबवले आहे। मात्र त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असून मुदतीच्या आत काम सुरू न केल्यास दुसऱ्या कंपनीला काम देण्यात येईल आणि याबाबत कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। गेल्या 3 वर्षापासून मोठ्या धूमधडाक्यात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह निरनिराळे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे धुळे शहरात लोकार्पण झाले होते आणि मंत्री गडकरींनी त्यावेळी आश्वासन दिले होते की येत्या 2 वर्षात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम पूर्ण होऊन धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी मदत होईल। मात्र विकास दूरच महामार्गाचे कामच पूर्ण झाले नाही आणि आता नेमका हा महामार्ग कधी पूर्ण होऊन वाहनधारकांच्या सेवेत सज्ज होईल हा संशोधनाचा विषय बनला आहे।